गडचिरोली जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांनी 18 तारखेला खुलासा करेन अशी एक प्रतिक्रिया धानोऱ्यातील सभेत दिली होती। परंतु आज फक्त 2 मिनिटं पत्रकार परिषदेत ते बोलले आणि विजय वडेट्टीवार, भाजपचे अध्यक्ष बावनकुळे आणि आत्राम हे तिघे होते आणि सध्या तिथे चर्चा झाली, एअरपोर्टवर चर्चा झाली अशी प्रतिक्रिया आत्राम यांनी दिली। आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते व महाविकास आघाडीचे नेते विजयभाऊ वडेट्टीवार आहेत। भाऊ, नेमका काय सांगाल? हे आरोप प्रत्यारोप तर सध्या सुरूच आहेत, परंतु जे भाजपबद्दल चर्चा झाली, काय म्हणाल? हा भंकसपणा आहे। कुठलाही पुरावा नसताना खोदा पहाड निकला चुवा, ही सगळी एकूण परिस्थिती दिसते आहे। एअरपोर्टवर सगळेच लोक भेटतात एकमेकाला आणि तिथे बोलणं झालं म्हणून हवेत गोष्टी करणं, हवेतमध्ये अशा बाता करणं, मला वाटतं की हे धर्मराव बाबा आत्रामला शोभत नाही। आणि आता ते मला वाटलं काहीतरी म्हणून मी त्यांना म्हणालो की त्यांची नार्को टेस्ट करा। आज त्यांनी मला वाटतं सांगितलं माझी आणि त्यांची, मी म्हटलं की बावनकुळेसह तिघांचीही नार्को टेस्ट करून घेऊ, कधी सही करायची आहे त्यांनी ते सांगावं, आपली तयारी आहे। राहिला विषय की आपल्या निवडणूक हारतो म्हणून माणूस इतका त्यांना भीती वाटायला लागली की लोकसभा जर उद्या गेली तर आपला मंत्रिपद जाईल, उद्या आपल्याला अडचण होईल, या भीतीपोटी। आणि त्यांना सगळ्यात जास्त भीती माझीच आहे, विजय वडेट्टीवारांची भीती आहे। हे निवडणूक आम्ही हातात घेतली, त्यामुळं असे बिनबुडाचे बेसलेस, ज्याला तथ्य नाही, तथ्यहीन, ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। कुठलाही पुरावा नाही, अशा प्रकारचे आरोप धर्मराव बाबांना महागात पडतील। ज्या दिवशी मी त्यांचे सगळे मला कोणी, मी अंगावर नाही, मला कोणी डिवचलं तर मी सोडत नाही। मग मी स्वतः उतरून येईल, मग मी अनेक प्रकारचे प्रकरणं काढेल आणि ते माझ्या कशी पुराव्यानिशी आहेत। मी असं हवेत बोलत नाही। ती वेळ येऊ द्यायची का हे धर्मराव बाबांनी ठरवावं, आणि ती वेळ जर आणलीच तर त्यांना फिरणं मुश्किल होईल। अशी सार्वजनिक मी अशी व्यवस्था करून ठेवेल, हे मी त्यांना माझं चॅलेंज आहे। भाऊ, नेमकं हे म्हणा की सध्या तुम्ही एक हे केला की चॅलेंज केलं आहे, तर हे चॅलेंज आहे की एक धमकी आहे? असं आहे, पुढच्यानी मला बदनाम केलं तर ते चॅलेंज म्हणू दे की धमकी म्हणू दे, माझ्याकडे जे आहे ते मी उघड करून देईल। मग आता त्यांनी शांतपणे आपलं काम करावं आणि पुन्हा काही या संदर्भात दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये, हा ही त्यांना आमची सूचना वजा इशारा आहे। आणि भाऊ, काल पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा जे प्रचार आहे ते संपला आणि आज एक कॅबिनेट मंत्री पत्रकार परिषद घेतात, ते निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे, काय म्हणा? नाही, असे ही पत्रकार परिषद खरं तर आदर्श आचारसंहिता भंग करणारी आहे। एखाद्या नेत्यांच्या विरुद्ध त्यांची प्रतिमा मलिन अशा प्रकारच्या आचारसंहिता सुरू असताना आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल असे आरोप करणारी पत्रकार परिषदा घेऊ नये। पण त्यांना काही कळतं की नाही कळत तो त्यांचा प्रश्न आहे, पण जर आता ते केलेच त्याचं उत्तर आणि येणाऱ्या दिवसात जे मी मग उद्या बोलणार, मी खरं तर आजच बोलणार होतो, पण मला त्यांच्यासारखे आम्हाला आज बोलायचं नाही, उद्या निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल अशा प्रकारचे बोलायचं नाही। पण मात्र भविष्यात त्यांनी मला चॅलेंज केलं आहे, मी काय करणार आहे हे भविष्यात कळेल। गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती नाही तर वडेट्टीवार विरुद्ध धर्मराव आत्राम अशी एक काट्याची टक्करच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन खंडूसह मी MD इरफान, TV9 गडचिरोली।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.